नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून पुढचे 3 दिवस मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। या 3 दिवसात या भागात वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर आज आणि उद्या कोकणात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहील। अवकाळी पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो। यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातही हवामान कोरडे राहणार असून पुढचे 5 दिवस ही परिस्थिती कायम राहील। तर 6 आणि 7 मे रोजी मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो। तर धाराशिव मध्ये 6 ते 8 मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। याच कालावधीत विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ मध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 8 मे रोजी भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या दररोजच्या पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।